नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज काय आपण महत्त्वाचे आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, ॲडमिट झाल्याच्यानंतर काही महत्त्वाच्या टेस्ट आहे डॉक्टर हे आपल्याला ॲडवाईस करत असतात. त्यातील काही महत्त्वाच्या टेस्ट ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात आपल्याला. तर त्यातील पहिली टेस्ट आहे CBC. आता CBC म्हणजे काय? CBC म्हणजे कंप्लीट ब्लड काउंट. कशासाठी केली जाते? डिटेक्ट ॲनिमिया, इन्फेक्शन आणि मोर. त्यानंतर पुढची टेस्ट आहे लिपिड प्रोफाईल. आता लिपिड प्रोफाईल कशासाठी केली जाते? कोलेस्ट्रॉल, हार्ट डिसीज रिस्क वगैरे मॉनिटर करण्यासाठी. त्यानंतर पुढची टेस्ट आहे ब्लड शुगर. यामध्ये फास्टिंग आणि HbA1c, ब्लड शुगर, फास्टिंग आणि HbA1c टेस्ट केली जाते. तर यामागचं कारण काय की डायबिटीज वगैरे किंवा प्री डायबिटीज वगैरे आपल्याला आहे का हे चेक करण्यासाठी ब्लड शुगर, फास्टिंग आणि HbA1c केली जाते. आता HbA1c जे आहे तर ती HbA1c लास्ट 6 मंथपासून आपल्या शरीरातील जे काही शुगरचं प्रमाण आहे ते शुगरचं प्रमाण चेक करण्यासाठी HbA1c ही टेस्ट केली जाते. त्यानंतर थायरॉईड प्रोफाईल. आता थायरॉईड प्रोफाईलमध्ये काय TCH म्हणजे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन, T3 थायरॉक्झिन आणि T4 ट्रायआयडोथायरोनिन हे जे हार्मोन आहेत, ह्या हार्मोनचं इम्बॅलन्स वगैरे झालं आहे का? कारण की यावरच आपली भूक किंवा बाकीच्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे हे थायरॉईड प्रोफाईल केली जाते. त्यानंतर AFT, त्यालाच लिव्हर फंक्शन टेस्ट आपण म्हणतो. आता हे लिव्हरचं हेल्थ कसं आहे, लिव्हरचे जे हार्मोन आहेत AGOT आणि GPT हे हार्मोन चेक करण्यासाठी लिव्हर फंक्शन टेस्ट केली जाते. त्यानंतर KFT किडनी फंक्शन टेस्ट, जे यामध्ये काय असेच केले जाते किडनी परफॉर्मन्स कशा पद्धतीने करत आहे. तर हे चेक करण्यासाठी किडनीचं फंक्शन टेस्ट चेक करण्यासाठी हे केलं जातं. त्यानंतर पुढचं आहे व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12. हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की जे एनर्जी आहे, इम्युनिटी आहे, बोन डेन्सिटी आहे हे चेक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, व्हायटल आहे व्हिटॅमिन D आणि व्हिटॅमिन B12. त्यानंतर पुढचा घटक आहे CRP आणि ESR. आता CRP आणि ESR चेक करण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं बघा, CRP वाढलं म्हणतात बऱ्याच वेळा आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर. कोविडच्या काळामध्ये CRP वगैरे वर जास्त भर होतं. तर ते कशासाठी? कारण की जे इन्फ्लमेशन आहे, इन्फेक्शन आहे याचं लेवल बघण्यासाठी CRP आणि ESR चेक केलं जातं. तर ह्या सर्व टेस्ट मेनली हॉस्पिटलमध्ये केले जातात आणि ह्या सर्व टेस्ट वर्षातून एकदा हेल्दी पर्सनसुद्धा करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला कुठला आजार होण्या अगोदर आपण त्यापासून आपल्या शरीराचं प्रोटेक्ट करण्यासाठी याचा फायदा होईल. तर अशा पद्धतीने जे काही महत्त्वाचे टेस्ट आहेत